बाकी मक्क पण बघा संपत आले आणि व्ह्यू तर काय विशेष चेंज आहे. एवढ्या पावसात ना आज सूर्य बघायला मिळाला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. काल ठेवलेलं दावणी बघा कसं झालं. ह्या दोन तर व्यवस्थित लावल्यात कडं ना, त्या दोन लावायच्या आहेत. त्याच्या खालती विटा ठेवल्यात, बरोबर एका लेवलमध्ये पण आल्यात. सध्या तर थोडीफार वैरणानं चाललोय. तर मित्रांनो, समथिंग वेगळं दाखवा तुम्हाला. आमच्या इथलं वेगळं काय तर हे बघा शेजाऱ्यांचं. ते काय सांगा, त्याला म्हणतात ताग. ते ताग पहिलं लावतात, थोडंफार उगवून येतंय. उगवून आल्यावरती त्यात रोटर मारतात. रोटर मारल्यावरती मग त्यात काय तर दुसरं पीक करतात. म्हणजे ते खताच काम करते टोटल. आपल्या इकडे पहिल्यांदाच तुम्ही बघितलं असाल हे. बाकीकडे असते पण आपल्या इथं मी तर पहिल्यांदा बघितले. आता त्यांना लावायचं तर ऊस आहे, पण त्यांनी पहिला ताग लावलीत. मग मोठं होते ताग, परत रोटर मारतात त्यात आणि मग पुन्हा ऊस लावतात. बाकी मक्क पण बघा संपत आले आणि व्ह्यू तर काय विशेष चेंज आहे. एवढ्या पावसात ना आज सूर्य बघायला मिळाला आहे. तर हे गाईज फटाफट आवरून कॉलेजसाठी निघालतो. मागल्या वेळी गॉगल राहिलेला संतुडीकडं. गॉगल घ्यायसाठी संतुडीकडे आलोय. दीपक तिथं रस्त्यापाशी येऊन थांबलाय. आज चाललोय. हातात काय रिमोट आहे का टीव्हीचा? काय सांगालास? टीव्हीला फोन कनेक्ट केला, त्याचा ब्लॉग बघत बसलेलो. पब्लिक वाढवायलाच आपली. घरात दोघं जण बघाल काय काय कराल तो कांड. चाललो कॉलेजला. जरा वेळ झाला आहे, संतुडी थांबून. तर मित्रांनो, पुढे छोटा वेळ चाललाय. मागं मी चाललोय. हातात फोन घेऊन आहे बघा. मागापासून 50 रील्स पाठवले. फोन घेऊन जाते हातात ना. मागं आता गाडी आल्या, मागं लक्ष देत नाही बघा. कधी देते बघा. आता पुढे कितीपर्यंत असतं का. मागं बघत नाही, फोनमध्ये लक्ष सगळं. कानात हेडफोन. आत्ता बघितलं बघा, ते पण थुकायला मागं बघितलेलं आणि आत्ता बघितलं. आता कडे घेणार सरजी. तर हे काय घेतलं बघा तिकडला चाललोय. हे समोर कोण चाललंय बघा. हे काही झालं बघा कॉलेजमध्ये. काय आमच्या पाठोपाठ कोण आला बघा. येऊया इम्रान खान आणि मयूर. तर हे काही प्रॅक्टिकल झालं बघा ओव्हर. प्रॅक्टिकल होईपर्यंत बाहेर पाऊस पाणी झालं. ते दीपक थांबलाय. तर मित्रांनो, फायनली चालले बघा घराकडं. हे काही दीपकला सोडलो. आज चाललोय घराकडं. घरात जाऊन मस्तपैकी हातपाय धुवून जेवण करणार आणि थोडा वेळ रेस्ट करणार आणि मग बघणार पुढचं नियोजन काय आहे ते. मित्रांनो, असा करायचा फ्लेक्स. दुधात पडल्या माशी. हे बघा कसलं फास्ट न्यायला लागला. अर्जुन दास ताकद मोठी आहे, तशी माझी काय ताकद बारकी आहे माझी. तर माननीय काका, जर पुन्हा कधी तर व्लॉग बघितला तर बघा, हे दूध अर्जुन दादा सांडलाय. माझ्यावर काय नाव नाही. हे बघा त्या दावणी आणल्यात सगळ्या बघा व्यवस्थित लावून घेतल्यात. त्याच्या खाली इटा घातल्यात आणि अर्जुन दादा मॅट पण हातरलाय. बाकी गोट्यातलं मॅट इकडे पुढे आणायचं. हे गाईज व्ह्यू बघा कसं झालाय. हो नो. तर मित्रांनो, घरात बसलेलं निवांत. तेवढ्यात ऑर्डर आली दळाप दळून आणायचं आहे म्हणून. दळाप दळायला जाणार तो आर्गेला. आर्ग तर पाठीमागा चालू सगळ्यात पहिला पुढं.
पुढे जायचं कारण आपल्याला आरगेला जायला पाहिजे. पार्टनर होता संतूला फोन केला तर आवर म्हणून. फोन ठेवायच्या आधीच सांगितलं की आवरलं म्हणून. फटाफट चार्जिंगवरची स्कूटी घेतली आणि चाललोय संतूला आणायला. हे गाईज घेतलं बघा तळाब. आता चाललोय आरगेला. चार्जिंगवरची स्कूटी काय घेतली नाही कारण त्यात चार्जिंग लय कमी होतं. शाईन घेऊन चाललोय. तर हे गाईज दात वगैरे घेतलो. बाकी मग आरगे चालतं म्हणलं छोट्या वेळाने पण थोडं माळवाना लावलेला. त्याचं माळव पण केलंय. आता चाललोय घराकडं. माळव करायचं कारण आज गुरुवार होता. आरगेचा बाजार होता. हे गाईज पुढचं काय दिसेना पडतंय. जबाबदारी सगळं घरात ठेवलं. आता हेलिकॉप्टर घेऊन संत्याला सोडलं बघ घरापाशी. आता घरात जाऊन जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपलं व्लॉग एडिटिंग करतो. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. ही ताकद आहे हेलिकॉप्टरची.